तर नमस्कार मंडळी, आजचा विषय लय म्हणजे लय महत्त्वाचा आहे। तुम्ही गेल्या काही दिवसापासून कोणाला तरी कॉल लावला तर एक माणूस बोलताना ऐकला असेल, नसेल ऐकलं तर थांबा सोबत ऐकूया। जर तुम्हाला पोलीस, सीबीआय, कस्टम्स किंवा न्यायाधीशांच्या अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल येत असतील तर घाबरू नका, ते सायबर गुन्हेगार असू शकतात। राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर त्वरित त्यांची तक्रार करा। तर ह्याला वैतागून जाऊ नका, काय म्हणतंय ते नीट ऐका, कारण आजकाल लय स्कॅम आलेत, त्यापासून वाचा म्हणून सावध करायला ते माणूस बोंबलतंय। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासोबत कोणकोणते स्कॅम होऊ शकतात आणि त्यापासून कसं वाचायचं हे सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नंतर पश्चाताप होणार नाही। नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रियालिटी। व्हॉट्सअप PDF आणि APK स्कॅम। आता हा स्कॅम बघा सध्या लय जोरात सुरू आहे। ह्यामध्ये कोणत्या पण ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीच्या नंबरवरून लग्नपत्रिका म्हणून PDF किंवा आमंत्रण म्हणून APK फाईल येते आणि तुम्ही लग्नपत्रिका म्हटल्यावर कोणाची विकेट पडायला लागल्या म्हणून टाचखंड वाचवता, तुमचीच तिथं विकेट पडत्या। तुमचं व्हॉट्सअप 0 मिनिटात हॅक होतंय आणि तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरून तुमच्या मित्रांना तुमची काहीतरी अडचण सांगून पैसे मागितले जातात आणि तुमचे मित्र पण लगेच तुमच्यावर असलेल्या प्रेमापोटी पैसे देऊन टाकतात आणि हा सगळा सीन तुम्हाला माहीत होतो त्या मित्रांना तुम्हाला परत पैसे मागितल्यावरच। तसेच तुमच्या नंबरवरून तुमच्या मित्रांना पण तीच लग्नपत्रिका APK पाठवली जाते। तसेच काही वेळेस तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा ग्रुपवर अश्लील फोटो व्हिडिओ पाठवले जातात। त्यामुळं इथून पुढे जर तुम्हाला कधी असले आमंत्रण आली तर हावऱ्याकडे डुचू नका, लय महागात पडेल। फ्री रिचार्ज किंवा लॅपटॉप लिंक स्कॅम। आता ह्या स्कॅममध्ये बघा जास्तीत जास्त विद्यार्थी वर्ग सापडतो। कधी कधी तुम्हाला फ्री रिचार्ज योजना, प्रधानमंत्री लॅपटॉप योजना अशासारखे लिंक येतात आणि फ्री म्हणल्यावर तुम्ही त्यावर डोचवता। ती एका वेबसाईटवर घेऊन जाते, तिथं तुम्हाला काही वेळ घालवण्यासाठी सांगतात आणि तिथं तुमची काही माहिती भरायला सांगतात। तुम्ही पण ते पटापटा भरून टाकता। नंतर तुम्हाला ती लिंक 5 मित्र आणि 3 ग्रुपवर पाठवण्यास सांगतात। तुम्ही म्हणता एवढं केलं तर हे पण करू, पण तिथं त्यांना सांगायचं असतं की तुम्ही तुमचं घर जाळून घेतलंय, तुमच्या मित्रांच्या घरावर पण इस्तू ठेवा। पुढं लोडिंग पेज येतं आणि तिथून पुढं काहीच होत नाही, तुम्ही वैतागून विषय सोडून देता, पण तुमचं तिथं काम संपतं आणि तिथनंच त्यांचं काम चालू होतंय। लगेच तुम्ही भरलेल्या माहितीनुसार आणि तुम्ही घालवलेल्या त्या वेबसाईटवरच्या वेळेत तुमची सगळी माहिती काढून तुमचे बँक खाते रिकामे करतात। त्यामुळं कधीच असल्या रिचार्ज किंवा लॅपटॉपच्या भानगडीत पडू नका। UPI स्कॅम। आता ह्या स्कॅमचा काय विषय आहे, तर ह्या स्कॅममध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये अचानक 1000 ते 2000 रुपये येतात, लगेच तुम्ही हरकून टुम आणि त्या पाठोपाठ लगेच कॉल पण येतो आणि म्हणलं जातं चुकून तुमच्या फोनपे किंवा गुगल पेमध्ये माझे पैसे आलेत, ते मला परत पाठवा। आणि जर तुम्ही ते पाठवले तर तुमचे सर्व खाते रिकामे होऊ शकतं आणि जर तुम्ही त्यांना पाठवतच नाही बोलला तर ते तुम्हाला म्हणतील माझ्या या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे किंवा माझ्या शाळेची फी आहे असे सांगून भावनिक करतील। पण तुम्ही भावनिक होऊ नका, तुम्ही त्यांना म्हणा की मी कॅश देतो, प्लीज समोरासमोर येऊन पैसे घेऊन जा आणि पोलीस स्टेशनमध्ये बोलवू शकता। त्या व्यक्तीचे खरंच चुकून जर पैसे आले असतील तर तो येण्यास तयार होईल आणि ते काय 5-50 हजार पाठवत नाहीत, चुकून 1000-500 रुपये पाठवतात। त्यामुळे वेळी सावध व्हा। व्हिडिओ कॉल स्कॅम। आता ह्या स्कॅममध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो, तुम्ही ते उचलला तर तुम्हाला तिकडून काहीतरी अश्लील फोटो किंवा व्हिडिओ दिसेल। 1-2-4 सेकंद जर कॉल चालू असेल तर त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग होऊ शकतं आणि पुन्हा तुम्हाला ते स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवून ब्लॅकमेल केलं जातं, तुमच्याकडून पैशाची मागणी केली जाते। तुम्ही जर पैसे पाठवत नाही म्हटले तर व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी पण देतात। त्यामुळं असा अनोळखी व्यक्तीचा कॉल जरी आला तर कॅमेऱ्यावर पहिलं बॉट ठेवायचं, बघा ओळखीचा चेहरा आहे का, नसेल तर कॉल कट करून लगेच नंबर ब्लॉक करा। तुमच्यासोबत असा कधी किस्सा घडलाय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा। फेक डिलिव्हरी स्कॅम। आता ह्या स्कॅममध्ये तुम्हाला तुमच्या घरी कोणतं तरी पार्सल येतं जे तुम्ही ऑर्डर पण केलेलं नसतं आणि तो डिलिव्हरी बॉय म्हणतो पार्सलचे पैसे आधीच मिळालेत, फक्त पार्सल घेण्यासाठी OTP सांगा। तिथं तुम्ही लगेच OTP सांगून बसता, काही तासातच तुमचे बँक खाते रिकामं होऊ शकतं। काही वेळेस तुम्ही म्हणसाल पण आम्ही ऑर्डरच नाही केली, मग तो डिलिव्हरी बॉय म्हणेल ठीक आहे कॅन्सल करावं लागेल, त्यासाठी एक OTP सांगा। त्यामुळे तुमचा OTP पिन कोणालाही शेअर करू नका। ऑनलाईन लोन ॲप्लिकेशन स्कॅम। आता हा स्कॅम सगळ्यात मोठा स्कॅम आहे की जो आपल्यात आजूबाजूला नक्कीच कोणासोबत झालेला आहे। ह्या स्कॅममध्ये होतं काय, तुम्हाला कमीत कमी डॉक्युमेंटमध्ये पटकन लोन दिलं जातं। एकदा की तुम्हाला लोन मिळालं की तुमच्याकडून जास्त पैसे मागितले जातात। तुमचा हप्ता बाउन्स झाला, एवढा एक्स्ट्रा चार्ज पाठवा, प्रोसेसिंग फीच्या नावाखाली जास्त पैसे मागितले जातात। समजा तुम्ही 10,000 कर्जासाठी अप्लाय केलं असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये फक्त 5 ते 6,000 येतात आणि तुमच्याकडून 20,000 पेक्षा जास्त पैसे मागतात आणि जर तुम्ही नाही दिले तर तुम्हाला ते व्हॉट्सअपवर मेसेज करतात। हळूहळू त्या मेसेजमध्ये तुम्हाला शिवाय येऊ लागतात।
तुमचा सगळा डेटा त्यांच्याकडे असतो, त्यामुळे तुमचे सर्व कॉन्टॅक्ट्स त्यांच्याकडे असतात. तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पण मेसेज करायला चालू करतात आणि तुमच्या फोटोसोबत काहीतरी अश्लील चित्र जोडून नातेवाईकांना पाठवले जाते. तुमच्यासोबत तुमच्या सर्व मित्रांना आणि घरच्यांना त्रास दिला जातो. आता ह्या सगळ्या चायनीज ॲप्लिकेशन असतात. कोरोनानंतर असे खूप फ्रॉड समोर येऊ लागले. गेल्या वर्षी अशा येणाऱ्या कॉलला ट्रॅक केले तर तो निघाला कर्नाटकातील 19 वर्षाचा मुलगा. म्हणजे हे चायनीज स्कॅमर आपल्यातल्या लोकांना रिकव्हरी एजंट बनवून आपल्यातल्या लोकांना लुटायला लागलेत आणि ह्या स्कॅमला बळी आपल्यातली गरीब व्यक्ती किंवा विद्यार्थी वर्ग पडतोय. कारण 5-10 हजार रुपयाची गरज पूर्ण करण्यासाठी हे सर्व करावं लागतं. कोणत्याही अशा ॲप्लिकेशनमधून लोन काढू नका. एखाद्या ॲप्लिकेशनमधून लोन काढतच असाल तर कमीत कमी हे तरी चेक करा, RBI सोबत रजिस्टर आहे का, त्यांची वेबसाईट आहे का, त्यांच्या पत्त्यावर ऑफिस आहे का, इत्यादी माहिती तरी ॲटलिस्ट चेक करा. तर अशा प्रकारे तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो. त्यामुळे इथनं पुढं सावध राहा. आणि थांबा, अजून एक स्कॅम आहे की जो ऑनलाईन नाही पण ऑफलाईन आहे. तुम्हाला जर कुठं रस्त्यात एखादी लहान मुलगा किंवा मुलगी रडताना दिसली आणि त्याच्या हातात जर पत्ता असेल तर तुम्ही भावनेच्या भरात पत्त्यावर सोडायला जाऊ नका. त्या पत्त्यावर चोरटे किडनॅपर असू शकतात. तुमच्यासोबत काहीतरी बरं वाईट होऊ शकतं. त्यामुळं जर असं कोण दिसलं तुम्हाला तर सरळ मार्गानं त्या पोराला पोलीस स्टेशनला घेऊन जा किंवा पोलीस स्टेशनला कळवू शकता. तर मंडळी, हा व्हिडिओ कामाचा वाटला तर नक्कीच लाईक करा. आपले मत कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून अशाच विषयासोबत भेटू. तोपर्यंत सावध राहा, सतर्क राहा. जय हिंद.